संगणकाला एखादं काम कसं शिकवायचं? समजा अगदी साधं उदाहरण घेऊया, स्पॅम ईमेल ओळखायचंय. आपण काय नियम सांगणार त्याला? की लॉटरी शब्द दिसला की स्पॅम, किंवा पाठवणारा अनोळखी. हे तर खूपच गुंतागुंतीचं वाटतंय. हो ना, इथेच तर गंमत आहे. आज आपण एका अशाच स्रोतावर बोलणार आहोत, जो संगणकाला सूचना देण्याच्या 2 पद्धतींमधला फरक स्पष्ट करतो. एक, पारंपरिक प्रोग्रॅमिंग, आणि दुसरं, सध्या खूप चर्चेत असलेलं मशीन लर्निंग. बरोबर. हा फरक समजून घेणं महत्वाचं आहे. तर मग सुरुवात करूया पारंपरिक प्रोग्रॅमिंगनी. माझं जे काही बेसिक आकलन आहे ते असं, की इथे आपण म्हणजे प्रोग्रॅमर संगणकाला सगळं अगदी स्पष्टपणे सांगतो, स्टेप बाय स्टेप. हो, अगदी तसंच. म्हणजे तुम्ही रेसिपी लिहून दिल्यासारखं. तुम्ही डेटा देता आणि तुम्हीच बनवलेले नियम पण देता. अच्छा. आणि मग संगणक त्या नियमांचं अगदी काटेकोरपणे पालन करून उत्तर देतो. म्हणजे समजा बँकेचं उदाहरण घेतलं तर खात्यात पैसे नसतील तर व्यवहार थांबो, हा नियम झाला. माणूस ठरवतो, संगणक फक्त ते करतो. मग आपण लिहिलेले नियम किती पुरणार? इथेच कुठेतरी मर्यादा येते का? अगदी बरोबर. मुद्दा पकडलाय तुम्ही. इथेच पारंपरिक पद्धत थोडी कमी पडायला लागते. अच्छा. जिथे नियम सतत बदलतायत किंवा नियम बनवणंच खूप किचकट आहे, जसं तुम्ही म्हणालात तसं, हजारो प्रकारचे स्पॅम ओळखणं किंवा अगदी चेहरा ओळखणं, तिथे फक्त नियम लिहून आपलं काम भागत नाही. आणि इथेच मग मशीन लर्निंगची एंट्री होते. अच्छा, म्हणजे मशीन लर्निंग यावर वेगळ्या अँगलने विचार करतं म्हणायचं, पण कसं? हो, इथला दृष्टिकोन एकदम वेगळा आहे. म्हणजे आपण संगणकाला नियम नाही सांगत बसत. ओके. त्याऐवजी आपण त्याला भरपूर डेटा देतो. उदाहरणार्थ हजारो ईमेल लिहायचे आणि सांगायचं की यातली कुठली स्पॅम आहे आणि कुठली नाही. म्हणजे आपण डेटा आणि अपेक्षित उत्तर बरोबर काय आहे ते देतो. आणि मग संगणक स्वतःच त्या डेटामधून पॅटर्न शोधतो. म्हणजे स्पॅम ओळखायचे नियम तो स्वतःच शिकतो. अरे वा, हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे नियम बनवायचं काम आपण मशीनवर टाकतोय. पण हे होतं कसं नक्की? म्हणजे काय प्रक्रिया असते त्याची थोडक्यात? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मशीन काय करतं? दिलेल्या डेटा आणि उत्तरांमध्ये गणितीय संबंध शोधायचा प्रयत्न करतं. ते असे पॅटर्न्स ओळखतं जे स्पॅम ईमेलमध्ये जास्त दिसतात पण चांगल्या ईमेलमध्ये नसतात. हे जे पॅटर्न्स आहेत ना, तेच त्याचे शिकलेले नियम असतात. अच्छा अच्छा. त्यामुळे मग एखादा नवीन स्पॅम आला जो त्याने आधी पाहिला नव्हता तरी तो शिकलेल्या पॅटर्नवरून त्याला ओळखू शकतो. आणि यात माणूस मदत न करता सतत शिकण्याची क्षमता आहे. म्हणजे मला वाटते कळीचा फरक हा आहे की पारंपरिक प्रोग्रामिंगमध्ये नियम हे इनपुट झालं आणि उत्तर आउटपुट. बरोबर. तर मशीन लर्निंगमध्ये डेटा आणि उत्तर हे इनपुट आहेत. हो. आणि नियम जे मशीन स्वतः तयार करतं ते आउटपुट झालं. अगदी अचूक. तुम्ही परफेक्ट सारांश सांगितला. हाच तो मूलभूत फरक आहे. आणि याच फरकामुळे ज्या समस्यांसाठी स्पष्ट नियम लिहिणं जवळजवळ अशक्य आहे, म्हणजे अगदी समजा वैद्यकीय चित्रांमधून कॅन्सर ओळखणं असेल, किंवा शेअर मार्केटचा अंदाज लावणं, किंवा आपल्याला जी गाणी सुचवली जातात ऑटोमॅटिकली, तिथे मशीन लर्निंग खरंच खूप प्रभावी ठरतं. जिथे पारंपरिक पद्धती थांबतात तिथे हे तंत्रज्ञान पुढे जातं. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट तर नक्की पटते की मशीन लर्निंगमुळे अशा अनेक गोष्टी आता शक्य झाल्यात ज्यांची काही वर्षांपूर्वी आपण कल्पनाही केली नसती. निश्चितच. म्हणजे नियम लिहिण्याऐवजी ते शिकवण्याची जी कल्पना आहे तीच खूप शक्तिशाली आहे. आणि त्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये मोठे बदल होत आहेत आणि पुढेही होत राहतील. खरंय. तर आपण जी चर्चा केली त्यावरून पारंपरिक प्रोग्रॅमिंग आणि मशीन लर्निंग मधला फरक हा फक्त तांत्रिक नाहीये. नाही. तर तो प्रॉब्लेम सोडवण्याच्या दृष्टिकोनातलाच एक मोठा बदल आहे. एका बाजूला माणसाने बनवलेले नियम, तर दुसऱ्या बाजूला मशीननी डेटामधनं शिकलेले पॅटर्न्स. बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय, जर मशीन स्वतः नियम शिकू शकतं तर मग भविष्यात सर्जनशीलता किंवा नवनिर्मितीसारख्या गोष्टी जिथे नियम नेहमी ठरलेले नसतात तिथे मशीनची काय भूमिका असेल? अरे वा, हा तर खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटी पण मशीन शिकेल का? आजच्या चर्चेतून मला तरी पारंपरिक प्रोग्रॅमिंग आणि मशीन लर्निंग मधला गाभा अगदी स्पष्ट झाला. मलाही वाटतं श्रोत्यांना हा फरक नक्की समजला असेल.